खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भातले अधिकचे अपडेट्स त्यांच्याकडून घेऊया। संदीप, अगदी विक्रांत, खरं तर महाविकास आघाडीचं सरकार ज्या वेळा बनत होतं त्यावेळा प्रकाश झोतात आले ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये। आणि पाहायला गेलं तर आत्ता अजून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जरी निर्णय झालेला नसला तरी खासदार संजय राऊत हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। त्यामुळे आपण म्हणू शकतो की बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय हा झालेला असू शकतो की दोन्ही ठाकरे बंधूंसोबत दोघांनीही जावं, कारण मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जर विचार करायला गेला तर काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती आणि दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मात्र कुठलीही घोषणा झाली नव्हती। मात्र संजय राऊत हे वारंवार पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते की मी शरद पवार यांची भेट घेणार आहे। त्या पद्धतीनं ते शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले। जवळपास 20 मिनिटं झाले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक एक जी आहे ती सुरू आहे आणि या बैठकीमधून हेच निष्पन्न होऊ शकतं की शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही आता आपण पाहतोय थेट दृश्य पुन्हा एकदा संजय राऊत हे शरद पवार यांची भेट घेऊन निघालेले आहेत आणि काय नेमकी चर्चा झाली याबद्दल राऊत काही प्रतिक्रिया देतात का हे बघणं महत्वाचं आहे। आपण प्रतिक्रियेसाठी त्यांचा प्रयत्न करूयात। मात्र थेट दृश्य विक्रांत आपण पाहतोय पुढारी न्यूजवर संजय राऊत हे शरद पवार यांची भेट घेऊन निघालेले आहेत। कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही। त्यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो निघालेला आहे। मात्र आपण प्रयत्न करूयात की राऊत बोलतात का, पण नाही, त्यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो निघालेला आहे। जवळपास 20 ते 25 मिनिटं चर्चा झालेली आहे शरद पवार यांच्यासोबत मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भात आणि एकंदरीतच युती संदर्भात ही सगळी महत्त्वपूर्ण चर्चा होती असं म्हणता येईल। आणि संजय राऊत यांचा विचार केला तर राज ठाकरे असतील किंवा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असतील, या सगळ्यांची भूमिका खरं तर स्वतः संजय राऊत हे मांडत असतात आणि दोन्ही पक्षांमध्ये किंवा ह्या सगळ्या आघाडीमध्ये महाविकास आघाडीतल्या या पक्षांमध्ये एक सामंजस्य साधण्यासाठी संजय राऊत हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी आलेले होते। आता ज्यावेळेला संजय राऊत माध्यमांशी बोलतील त्यावेळेला स्पष्ट होईल। मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही ठाकरे बंधूंसोबत जाऊ शकते। त्यामुळे नैसर्गिक तो जो त्यांचा इतकी वर्ष मित्र पक्ष होता म्हणजेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ शकतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुंबई खरं संदीप, त्यामुळे या सगळ्यामुळे राजकीय परिणाम अनेक होऊ शकतात। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।